नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 1 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनची विक्री। पण 1 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री का वाढणार? आता 1 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री किती वाढणार आणि वाढणाऱ्या सोयाबीन विक्रीचा परिणाम अखेर सोयाबीनच्या भावावरती कसा होणार, याबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर आपण शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनची विक्री। पण 1 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री वाढणार आणि वाढलेल्या सोयाबीन विक्रीचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार, या प्रश्नाचं आता उत्तर घेऊयात। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सध्या आपल्याला 4100 4200 इथपासून तर 4600 च्या भावावर दिसत आहे। इथून पुढे 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार, कारण सोयाबीनची विक्री ही कमी होत चालली आहे आणि यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 31 मे पर्यंत आपल्याला 50-100 रुपयांनी वाढून 4300 ते 4600 च्या दरम्यान इथं दिसणार आहे। पण मुख्य मुद्दा काय समजावून सांगतो बघा, हे 31 मे पर्यंत ठीक आहे, पण जून महिना जसा सुरू होईल तसा सोयाबीनच्या विक्रीचा तुम्हाला सपाटा दिसेल, कारण या वर्षी मान्सून वेळेवरती सगळ्याला माहिती आहे। आणि शेतकरी मित्र काही म्हणा, शेतकरी मित्रांनी या ठिकाणी सोयाबीनचा शिल्लक साठा ठेवलेला असतो आणि उरलं सुरलं सोयाबीन आता खत बियाणांच्या खरेदीसाठी पैशाच्या आवश्यकतेमुळे 1 जून नंतर बाजारात येणार आणि या एकमेव कारणामुळे आपल्याला 1 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री वाढताना दिसणार आणि जशी जशी सोयाबीनची विक्री वाढणार तसा तसा आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव घसरताना दिसणार आणि 1 जून नंतर जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100 रुपयांनी घसरला आणि भाव पातळी 4100 ते 4500 च्या दरम्यान स्थिरावली तर काही आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे। आता विक्रीचा विचार करत असाल तर कोणत्या भावावरती सोयाबीनची विक्री करायची ते लक्षात घ्या। आपल्याला 31 मे पर्यंत सोयाबीनचा भाव स्थिर दिसेल, त्यानंतर घसरण येणार आहे ना, मग इथून पुढे 4500 अथवा 4600 चा भाव आपणास मिळाला तर इथं 50% सोयाबीन विक्री करा। त्यानंतर चुकून मुकून 100-200 तेजी दिसली तर उर्वरित सोयाबीन विक्री करा, ज्यामुळे आपला फायदा होईल। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता इथं दिसत नाही। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती।
आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।